चंद्रपूर जिल्ह्यातील इटोली गावातील आरोग्य यंत्रणेत मनमानी कारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथील सरकारी दवाखान्यात कार्यरत आशा वर्कर गर्भवती महिलांना आवश्यक सेवा पुरवत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ताज्या घटनेत हिना भोयर ही महिला बाळंतपणासाठी आपल्या मामाकडे इटोली येथे आली होती। तिची नोंद रेकॉर्डमध्ये असूनही आशा वर्कर मनीषा मनोहर सिडम यांनी 3 महिन्यांपासून एकदाही तिला भेट दिली नाही अशी तक्रार आहे। 20 जून रोजी गरोदर महिलेला त्रास जाणवू लागल्यानंतर तिच्या मामांनी व आश्रितांनी आशा वर्कर यांना संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। मात्र त्यांनी सरळ शब्दात "मी येणार नाही, काय करायचं ते पाहून घ्या" असा उद्रेक केला। नंतर मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यावरही तेथील कर्मचाऱ्यांनी आशा वर्कर आल्याशिवाय केस स्वीकारता येणार नाही असं सांगितलं। अखेर महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे तातडीच्या शस्त्रक्रियेने बाळंतपण करण्यात आलं। हा प्रकार केवळ एका महिलेसोबत नसून गावातील अनेक महिलांवर अशीच अवस्था ओढावली आहे, असा आरोप मोहन तपरग्रबवार यांनी केला आहे। त्यांनी संबंधित आशा वर्करला तत्काळ निलंबित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे आणि तसे न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे। गावकऱ्यात संतापाची लाट असून आरोग्य विभागाकडून तात्काळ चौकशी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता बल्लारशाहून योग्यता पाटेकर यांची रिपोर्ट।